श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं अक्षमालान्दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन अशी ज्यांच्या चरणारविंदी प्रार्थना करतो असे दिव्य चरण असलेले नृसिंह सरस्वतींच्या कृपेला पात्र झालेले नारायण शास्त्री नारायण स्वामी महाराज यांच्या दिव्य चरित्राचा अवगाहन करत असताना स्वामी ते झाले याच्यावरती लोकांनी आक्षेप घेतला आणि हे स्वाभाविक होतं। म्हणजे यात काही चुकीचं होतं असं नाही म्हणता येणार आपल्याला। एखादी व्यक्ती आपल्याला गृहस्थाश्रमी आदल्या रात्रीपर्यंत दिसते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये दंड कमंडलू, पायात खडावा, तो पोशाख सगळा काषाय वस्त्र परिधान केलेत, वरती आता जो गृहस्थाश्रमी जो काही व्यवहार आहे तो सगळा बंद आणि आता एकदम यती संन्यासी रूप। प्रश्न येणार, बरं कोणाकडनं संन्यास मिळाला ते सांगता येईना। दत्त महाराजांनी तशी आज्ञा केली होती की एवढ्यात काहीच सांगू नका, तुम्ही फक्त यती आहात एवढं लक्षात ठेवा, बस तुमची इच्छा पूर्ण झाली, एवढाच फक्त व्यवहार घडला होता। काल परवा आपण मध्ये मध्ये जेव्हा हे संदर्भ आपण ऐकले की पाण्यात पाय ओढला गेला, आत भूगर्भात गेले, म्हणजे मग काय आहे प्रकार हा, याला संदर्भ बघा। गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा 64 योगिनी ज्या पलीकडे, आपण जर कधी नृसिंहवाडीत आलात दर्शनाला तर दर्शन घेतल्यानंतर वाडीच्या पलीकडे नदीच्याच पलीकडच्या तीरावरती जे अमरेश्वर हे मुख्य स्थान, अमरेश्वर हे जे मुख्य स्थान आहे त्या अमरेश्वराचं स्थान होतं म्हणून नृसिंह सरस्वती इथं आले। मला सांगायचे ते हे की त्या ज्या 64 योगिनी होत्या त्या 64 योगिनी नृसिंह सरस्वतींना ओवाळायला यायच्या। योगिनी वर प्रदानम नाम 19 19व्या अध्यायामध्ये गुरुचरित्रात वर्णन केलेलं आहे की त्या योगिनींना वर जेव्हा दत्त प्रभूंनी नृसिंह सरस्वतींनी दिला तो गर्भगृह म्हणजे पाण्याच्या आतल्या बाजूने त्या योगिनी ज्या यायच्या तेव्हा त्या नदीचा मार्ग असा प्रशस्त व्हायचा आणि त्या योगिनी आत यायच्या आणि नृसिंह सरस्वतींना ओवाळायच्या, असं वर्णन गुरुचरित्र ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतं। मला सांगायचंय ते हे म्हणजे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा याचा दाखला आपल्याला सापडतो की पाण्याच्या आतून जिथे दत्त चरण आहेत त्याच्या खाली, औदुंबराच्या त्या खाली स्थूल रूपाने वरती पादुका आपल्याला दिसत आहेत, पण खाली आत खोल गर्भगृहामध्ये नृसिंह सरस्वतींचा एक दिव्य असा दरबार आहे, दत्त दरबार आहे तिथे, आणि तिथे भगवान नृसिंह सरस्वती विराजमान आहेत। म्हणजे गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या आधाराने पण आपल्याला लक्षात येईल तर नृसिंहवाडीला पाण्याच्या आतमधून खाली जो विलक्षण असा दत्त दरबार आहे तिथे महाराजांना म्हणजे या नारायण स्वामींना कृपानुग्रह झालेला होता। या गावातल्या लोकांना तर सांगता येईना, मठपप्रहस्य या मठाधी जो मठाधिकारी आहे यानं विरोध केला आणि नारायण स्वामींनी भगवंतांनी केलेली लीला गुप्त ठेवण्यासाठी प्रसिद्धी त्याला मिळू नये, कोणी प्रतिष्ठा, कोणी काय आहे प्रतिष्ठा नको व्हायला त्याची की अरे यांना तर साक्षात नृसिंह सरस्वतींनी संन्यास दीक्षा दिली, असं मोठेपणा पण नको म्हणून मौन धारण केलं। मौन, कोणाला बोललेच नाहीत, काही चर्चाच केली नाही, कोणाशी काही चर्चाच केली नाही, काही सांगितलंच नाही। या चर्चा न करण्याचा परिणाम असा झाला की यांचा बहिष्कार यांच्यावर बहिष्कार टाकावा यावर सर्वांचं एकमत आता हळूहळू पक्क व्हायला लागलं। का? हे सांगत तर काही नाहीत आणि संन्यासी तर धर्म पाळायला लागले,
कुठून संन्यास घेतला एवढं सांगा. सर्व लोकांनी आग्रह सुरू केला. नवे नवे त्यांच्यावर बहिष्कार घातला. नारायण स्वामींच्या वरती बहिष्कार घालण्यात आला. बहिष्कार म्हणजे काय? खाली यायचं नाही, पाणी घालायचं नाही, दत्तचरणांना यती म्हणून संन्यासी म्हणून आता पाणी घालायचं नाही, नमस्कार करायचा नाही, काही करायचं नाही. यांनी काय केलं बघा, बहिष्कार घातला. तत्कालीन जे मठाधिपती आहेत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मठपप रहस्य त्यांनी सांगितलं. बाकीच्या लोकांनी मिळून बहिष्कार घातला आणि दत्तचरणांना पाणी घालायचं नाही, दत्तचरणांच्या दर्शनाला सुद्धा खाली यायचं नाही, हे शास्त्रविरुद्ध तुम्ही काहीतरी केलंय म्हणून बहिष्कार घातला. नारायण स्वामींनी एका पैशाची सुद्धा तक्रार केली नाही हो. आत्ता जिथे नारायण स्वामींचं मंदिर आहे तिथे नारायण स्वामी शांत चित्तपणे बसले. बघा, भिक्षू गीता नुसती पाठ करायचे नसते, उपनिषद नुसती पाठ करायचे नसतात, त्या उपनिषदांप्रमाणे ते शिकलेल्या ज्ञानाप्रमाणे वागायचं असतं. यांनी काय केलं, पूर्णपणे ते शास्त्र अवगत झालेलं असल्यामुळे खलांच्या दुर्वचनाकडे दुर्लक्ष केलं, अपमानाकडे बिलकुलही लक्ष दिलं नाही आणि नारायण स्वामी समुद्राप्रमाणे परमशांत असं आपलं चित्त ठेवू लागले. त्यांनी काय केलं, वरती एक झोपडी होती, ते झोपडी बांधली आणि झोपडीमध्ये बसून दत्त नामाचं स्मरण सुरू केलं. दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण सुरू केलं. महाराज, मी नाही खाली येऊ शकत, सांगू तर शकत नाही, बोलू तर शकत नाही, लोकांची समजूत काढू शकत नाही, पण लोकांनी घेतलेली ही भूमिका ती सुद्धा मी बदलू शकत नाही. शांत राहायचं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे ना, तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. तसं जे शांत वृत्ती ठेवून राहतात, समस्येमधून मार्गक्रमणा निश्चित होत राहते. सज्जन हो, एक दिव्य लीला या मठाधिपतींना पण दिसली आणि वाडीतल्या पुजारी मंडळींना पण दत्तगुरूंनी दृष्टांत रूपाने सांगितली. काय घडलं, तो दृष्टांत नेमका काय होता? तो जो मठाधिपती होता ज्याने यांच्या संन्यास धर्मावरती आक्षेप घेतला होता, त्यांना नृसिंह सरस्वतींनी काय दिव्य अशी लीला दाखवली, उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो. आपण अवश्य त्या कथेचं श्रवण करा. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायनाशी प्रार्थना करू आणि आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.